आणि आता पाहूया एक अनोखी कहाणी। छत्रपती संभाजीनगरमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आहे एका वृद्ध जोडप्याचा। आपल्या पत्नीला दागिना घेऊन देण्यासाठी 90तले एक आजोबा ज्वेलरी शॉपमध्ये शिरतात। त्यावेळी त्यांना काय अनुभव आला, त्यांचा व्हिडिओ इतका व्हायरल का झाला, पाहूया या वृद्ध जोडप्यांच्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणांची ही कहाणी। 93 वर्षांचे हे आजोबा आणि त्यांची ही साधारण 70तली पत्नी। आजोबांना आपल्या लाडक्या बायकोला द्यायचा होता एक दागिना आणि म्हणूनच संभाजीनगरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये हे जोडपं शिरलं। पण इथे जे घडलं ते या जोडप्याच्या आजवरच्या कष्टाच्या आयुष्यातला एक फार मोठा सुखाचा क्षण ठरला। जीव लावायचा का आजीला? हातात फारसं काहीसं नसताना एक माळ आणि मंगळसूत्रातलं डोरलं आजींनी घेतलं आणि दुकानदाराच्या हातात असतील नसतील तेवढ्या नोटा ठेवल्या। पण दुकानदारानं या आजोबांच्या डोळ्यात आजींसाठीचं प्रेम पाहिलं आणि त्यांनी केलेल्या हजारोंच्या खरेदीच्या बदल्यात अवघे 20 रुपये आणि फक्त त्यांचे आशीर्वाद घेतले। मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या। 1000 रुपये। 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे। पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं। यावेळी एबीपी माझाशी बोलताना या कृतीबद्दल त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका। तुम्हाला असं का वाटलं त्या क्षणावर की आपण यांच्याकडनं पैसे नाही घेतले पाहिजे? हे बघा, ज्या वेळेस त्यांनी ते प्रोडक्टचे पैसे काढली तर त्यावरती तुम्ही जर पाहिलं असेल तर 1120 रुपये वगैरे, त्याच्यानंतर ती पोटली दिली, त्यानंतर त्या गुंडाळलेल्या नोटा। साहजिकरित्या कुठलाही व्यक्ती माझ्या जागी जर असता त्यांनी साहजिकपणे ते दिलं असतं आणि ते काय मी खूप मोठं काम केलं नाही, माझं कर्तव्य होतं, मी ते पार पाडलं। ते 20 रुपये कुठे पण पाकिटात वगैरे ठेवणार असं? नाही, मी माझ्या गल्ल्यामध्ये ठेवलेली, जो माझा एक सेपरेट गल्ला आहे, कोणी मला त्यामध्ये दिलं ना तर त्यामध्ये ते 20 रुपये मी ठेवलेली आणि ते त्याच्यावर डेट टाकून ठेवलेली अगदी। त्या क्षणाला काय म्हणाल? तो कधीच विसरता येणार नाही असा क्षण। खूप छान वाला क्षण आणि त्यामध्ये प्रेम काय असतं ते दाखवून दिलं त्या आजोबांनी, शिकवून गेले म्हटलं येईल। मूळचं जालन्यातलं हे जोडपं आता माधुकरी मागत आयुष्य जगतंय। यांच्या एका मुलाचं निधन झालंय तर दुसरा मुलगा दारूच्या व्यसनापायी वाया गेला। मग या आजी आजोबांनी आपलं पुढचं आयुष्य घराबाहेरच जगायचं ठरवलं। आणायला गेलो तर पोत, मग काय झालं? पैसे ठेवले, पैसे घेईना, 20 रुपये घेतले। त्या माणसाला पैसेच नाही घेतले, तशीच दिली पोत, तशीच दिली। पांडुरंगाची हे पांडुरंगाची भेट दिली, धर्माची माय हा तुमच्या बायकोवर आता माय प्रेम। आता पहिलंच प्रेम आहे, आता काय पहिलंच पासूनच आहे। आनंद झाला, चढ झाला बाबा, चढ आनंद झाला। इतक्या म्हणजे वय झाल्यानंतर तुमच्या नवरा तुम्हाला घेऊन दिला काय? मग नवरा नाही घेऊन देणार तर मग छान वाटलं का नाही? छान नाही वाटत, कसं वाटत ना। पण संभाजीनगरच्या या घटनेनंतर आजी आजोबांचा आणि दुकानदाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आणि व्हिडिओ पाहिलेल्या प्रत्येकानं एकच भावना व्यक्त केली, ती म्हणजे प्रेम असावं तर असं, अगदी निस्सीम आणि निर्व्याज। माझी आजी आणि आजोबा त्यांची ही तर प्रेम कहाणी, वय साठीचे गेले उलटून तरीही गंधीत अत्तरदानी। आणि हा सगळा जर आपण हा इथला जर क्षण अनुभवला तर त्यातले एक शब्द असे आहेत की सुरकुतलेल्या गालावरती आजही पडते गोड खळी, आणि तीच गोड खळी इथेच अनुभवायला मिळाली आणि या सुवर्णकाराने एक नवा आदर्श देखील घालून दिला। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।